नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 10व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. देवाचे डाव. पांडुरंग शास्त्रींनी घरात प्रवेश केला तेव्हा तात्या त्यांना सामोरे आले. घाबऱ्या घुबऱ्या स्वरात ते म्हणाले, अरे ऐकलंय ते खरं आहे का? काय तात्या? गोवालिया टँक मैदानावर गोळीबार झाला म्हणे. हो, तू येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता बघ. तुझ्या आईची पण तशीच अवस्था झाली आहे. पार्वतीबाई स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, कशाला उगाचच जायचं अशा सभांना? विनाकारण आपला जीव धोक्यात घालायचा. त्या दिवशी सकाळी खरोखरच पांडुरंग शास्त्रीने आपला जीव धोक्यात घातला होता. ते जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा सकाळचे 9 वाजून गेले होते. घरातून निघताना त्यांनी नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार केला होता. तसे ते कर्मकांडीमुळेच नव्हते, पण देवाला नमस्कार केल्याशिवाय ते कधीही घराबाहेर पडत नसत. नित्याच्या या नियमानुसार त्यांनी देवाला नमस्कार केला होता आणि ते बाहेर पडले होते. झपाझप पावलं टाकीत ते गोवालिया टँकच्या दिशेनं गेले. लवकरात लवकर त्यांना तिथे पोहोचायचं होतं. चालताना ते आपल्या आवडीचा एक श्लोक हळुवार आवाजात गुणगुणत होते. लभ्या धरित्री तव विक्रमेण जायांश्च वीर्यास्त्र बलौ विपर्क्षः आत प्रकर्षाय विधिर्विधेयः प्रकर्षतन्या हि रणे जयश्री. पांडव वनवासात आपलं व्रतस्थ जीवन जगत होते. तेव्हा एके दिवशी प्रत्यक्ष वेदव्यास पांडवांना भेटायला वनात येतात. युधिष्ठिराला उपदेश करताना ते सांगतात, 13 वर्षानंतर तू तुझ्या राज्यात परतल्यावर प्रजा तुला स्वीकारील? ते शक्य नाही. दुर्योधनानं राज्यकारभार इतका उत्तम चालवला आहे की लोक तुला विसरले आहेत. अशावेळी शक्तीची उपासना करून दिव्यास्त्र मिळवणं तुझं कर्तव्य ठरतं. हा श्लोक मनात गुणगुणत असताना पांडुरंग शास्त्रीचे सांप्रतकालच्या परिस्थितीबद्दल विचार चालले होते. युरोपमध्ये आता महायुद्धाचा वणवा पेटला होता. 1941च्या प्रारंभी महायुद्धाचा गदारोळ चालू असतानाच सुभाषचंद्र बोस हिंदुस्थानातून अदृश्य झाले होते. जपानची मदत घेऊन आता ते हिंदुस्थानातल्या ब्रिटिश राजवटीवर चाल करून येणार होते. सिंगापूरला त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केल्याच्या वार्ता हिंदुस्थानात प्रसृत होत होत्या. हिंदुस्थानातल्या जनतेत उत्साहाचं वारं संचारलं होतं. सुभाषबाबूंची सर्वजण आतुरतेनं वाट बघत होते. जनमत विरुद्ध जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकार सुभाषबाबूंविरुद्ध सतत आग पाखडत होतं. जपानच्या मदतीनं आलेली सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना हिंदुस्थानात थडकताच आपलं आधीच खिळखिळं झालेलं साम्राज्य कोलमडून पडेल अशी भीती ब्रिटिश राजकर्त्यांना वाटत होती. आणि झालंही तसंच. आझाद हिंद सेनेनं हिंदुस्थानचे दरवाजे ठोठावले तेव्हा ब्रिटिश सरकारच्या तोंडचं पाणी पळालं. परंतु त्याच वेळी त्या राजकर्त्यांना दिलासा देणारी बातमी आली. हिंदुस्थानी जनतेला मात्र त्या बातमीमुळे कमालीचा धक्का बसला. 29 मार्च 1942 रोजी परदेशी वृत्तसंस्थेतर्फे एक कटू वार्ता देण्यात आली. सुभाषचंद्र बोस टोकियोनजीक विमान अपघातात ठार झाले. ही बातमी थोडक्याच अवधीत त्या वृत्तसंस्थेतर्फे मागे घेण्यात आली. त्या वृत्तसंस्थेनं म्हटलं होतं की ही खात्रीलायक बातमी नाही म्हणून ती मागे घेण्यात येत आहे. ती कटुवार्ता सत्य असो किंवा असत्य असो, हिंदुस्थान मात्र सुभाषबाबूंना कायमचा मुकला होता. या घटनेनंतर लगेचच ब्रिटिशांनो हिंदुस्थानातून चालते व्हा अशा मतळ्याखाली गांधीजींनी हरिजन पत्रात एक लेख लिहिला. छोडो भारत या घोषणेद्वारे त्यांनी देशवासियांना एक आग्रक्रम मार्ग दाखवला. त्यानुसार ब्रिटिशांनी इथली सत्ता सोडून चालतं व्हावं, अन्यथा देशभर सत्याग्रह आंदोलन केलं जाईल असा इशारा देणारा ठराव काँग्रेसच्या कार्यकारी समितीनं मंजूर केला. काँग्रेस कार्यकारी समितीनं केलेल्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर 7 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. मौलाना आझाद हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्या अधिवेशनात पहिल्या दिवशी नेहरूंनी चले जावचा ठराव मांडला आणि त्या दिवशी त्या ठरावावर सभेमध्ये शिक्कामोर्तब होणार होतं. पांडुरंग शास्त्री तिकडेच निघाले होते. थोड्याच वेळात ते सभास्थानी जाऊन पोचले. गोवालिया टँक परिसरात तेव्हा प्रचंड जनसमुदाय जमला होता.
राष्ट्रीय नेत्यांची भाषणं लोक कान देऊन ऐकत होते. पांडुरंग शास्त्री हे मागच्या बाजूला उभं राहून भाषण ऐकत होते. आदल्या दिवशी नेहरूंनी मांडलेला चले जावचा ठराव सभेनं मंजूर केला आणि मग नेत्यांची भाषणं सुरू झाली. प्रत्येक नेता ब्रिटिश सरकारवर दोषारोप करत होता. त्यांच्या दडपशाहीला लांछनास्पद ठरवत होता. ब्रिटिश साम्राज्य खिळखिळं झालं असून त्यांनी या देशाचा त्याग करावा आणि हिंदुस्थानच्या जनतेला पारतंत्र्यातून मुक्त करावं असाही सबुरीचा सल्ला कोणीतरी नेता देत होता, तर कुणी जनांदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत होता. प्रत्येक नेता मोठ्या त्वेषानं सभेपुढे आपले विचार मांडत होता. सभास्थानी तेव्हा अलोट गर्दी लोटली होती. त्यामध्ये ब्रिटिश सरकारचे हस्तक आणि संरक्षकही होते. साहजिकच समोर चाललेला प्रकार त्यांना खपण्याजोगा नव्हता. त्यांनी इशारा करता शेकडो पोलीस सभेत घुसले आणि त्यांनी लाठीमार सुरू केला. बंदुकीच्या फैरी जडू लागल्या. त्यामध्ये कित्येक लोक जखमी झाले तर कित्येक जीवाला मुकले. शेकडो लोक बंदिवान झाले. सभेत एकच गोंधळ माजून राहिला. जीव मुठीत घेऊन लोक सैरा वैरा वाट फुटेल तिकडे पळू लागले. परंतु त्यातले कित्येक जण पोलिसांच्या तावडीत सापडले. पांडुरंग शास्त्री लगबगीनं केनेडी ब्रिजच्या दिशेने निघाले. ब्रिज लगतच्या जिन्यावरून ते खालच्या बाजूला आले. तिथे दिसेल त्याला पोलीस पकडत होते आणि यथेच्छ तुडवीत होते. कुणीही त्यांच्या तावडीतून सुटत नव्हता. पांडुरंग शास्त्री तिथे येऊन पोचले तेव्हा एक पोलीस ऑफिसर त्यांना सामोरा आला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. पांडुरंग शास्त्रीचे नेत्र त्या ऑफिसरवर रोखले गेले. त्या पोलीस ऑफिसरला काय वाटलं कुणास ठाऊक. खालीमान घालून तो पांडुरंग शास्त्रीच्या वाटेतून दूर झाला. ईश्वरानंच त्यांना वाचवलं होतं. सही सलामत ते तिथून सुटले होते आणि घरी येऊन पोचले होते. या गोष्टीचं स्वतः पांडुरंग शास्त्रींना देखील आश्चर्य वाटलं. पोलीस एकालाही झोडपल्या वाचून सोडित नव्हते. असं असूनही पांडुरंग शास्त्रींच्या केसालाही धक्का लागला नव्हता. त्यांना सामोरे आलेल्या पोलीस ऑफिसरला कोणती प्रेरणा मिळाली होती कुणास ठाऊक. पांडुरंग शास्त्रीच्या अंगाला स्पर्श करण्याची त्याची छाती झाली नव्हती ही गोष्ट मात्र खरी. पांडुरंग शास्त्रीने पांडुरंग शास्त्रीने ही सारी हकीकत आईला आणि तात्यांना थोडक्यात सांगितली. तेव्हा तात्या म्हणाले, पांडुरंगा, माझं असं मत आहे की आपण राजकारणात पडू नये किंवा अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. पार्वतीबाई लगोलग म्हणाल्या, राजकारण करणं हे आपलं काम नाही म्हटलं. तात्या शांतपणाने म्हणाले, अरे तात्याराव सावरकर आजपर्यंत किती झगडले. टिळकांचंही तसंच. एका महान कर्मयोगाचं सारं आयुष्य परकीयांशी झगडण्यात गेलं. पांडुरंग शास्त्री एव्हाना हातपाय धुवून तात्यांसमोर येऊन बसले होते. तात्या म्हणाले, तुला खरं सांगू का पांडुरंग, लौकिक स्वातंत्र्य मिळून काहीही उपयोगाचं नाही. गेल्या 150 वर्षात इंग्रजांनी जी आपली मानसिकता तयार केली आहे किंवा नव्या लोकतांत्रिक घटनेची जी चौकट आपल्याभोवती निर्माण केली आहे त्यातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही. बरोबर बोललात तात्या, माझं सुद्धा हेच मत आहे. पण असा बदल घडून येण्यासाठी बराच काळ थांबावं लागेल. गेल्या 1500 वर्षात जी परकीयांची सतत आक्रमणं भारतावर झाली त्यामध्ये आपण आपली मूळ वैदिक संस्कृती हरवून बसलो आहोत. परकीयांनी आणलेली राज्यपद्धती इतकी आपल्या अंगवळणी पडली आहे की त्यामध्ये आपली दैदिप्यमान राज्यव्यवस्था आपल्या विस्मृतीत गेली आहे. त्यावर धूळ चढत गेली. ती धूळ झटकण्याचं काम तात्या तेव्हा म्हणत होते, संस्कृतीचा प्रसार करणं हाच त्यावर एकमेव उपाय आहे. ते काम तुला करायचं आहे. म्हणून अशा राजकीय चळवळीत तू पुन्हा पडू नकोस. पांडुरंग शास्त्री शांत राहिले. पार्वतीबाई त्याचवेळी मिश्किलपणानं म्हणाल्या, याला आता एकच उपाय आहे, लग्न. पांडुरंग शास्त्रीने कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. लग्नाचा प्रस्ताव पांडुरंग शास्त्री पुढे मांडला तेव्हा त्यांना काही विशेष घडतंय असं मुळीच वाटलं नव्हतं. कारण लग्नासंबंधी सुद्धा त्यांचे काही निश्चित विचार होते. केवळ लग्नाचं वय झालं म्हणून ते मुळीच लग्नाला उभे राहिले नव्हते. त्यावेळी महर्षी कश्यपांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. कश्यपाने अर्बुद पर्वताच्या परिसरात उग्र तप केलं होतं. तप म्हणजे एका पायावर उभं राहणं अथवा नाक धरून पायावर पाय चढून बसणं नव्हे,
तर मांगल्याकडे घेऊन जाणारं निश्चित ध्येय तप करणाऱ्या व्यक्तीजवळ असायला हवं. कश्यप ऋषींनी अर्बुद पर्वताच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची जीवनं बदलली होती. जीवनाकडे बघण्याची खरी दृष्टी त्यांनी लोकांना दिली होती. या प्रभुकार्याची हानी होऊ नये म्हणून लग्न आवश्यक आहे असा विचार करून त्यांनी लग्न केलं होतं. अशा ऋषीमुनींचा आदर्श पांडुरंग शास्त्रींपुढे होता. त्यामुळे त्यांचा लग्नाला मुळीच विरोध नव्हता. फक्त आपली धाकटी बहीण शांता हिचा विवाह आपल्या अगोदर व्हावा असं त्यांना मनापासून वाटायचं. परंतु वडीलधाऱ्या मंडळींच्या आग्रहापुढे त्यांचं काही चाललं नव्हतं. एके दिवशी त्यांच्याजवळ येऊन तात्यांनी म्हटलं, पांडुरंग, हे एक चांगलं स्थळ आलंय. सरळ साधी माणसं दिसतात, आपल्याला हवी तशी. नाव काय म्हणालात? सिद्धय्ये. हे सिद्धय्ये कुटुंब रत्नागिरी जिल्ह्यातल्या गावखडी गावचं. पण मुलीचे वडील मुंबईला स्थायिक झाले आहेत. आपल्या गिरगावातल्याच केशवजी नाईक चाळीत राहतात. वडील कुठे असतात? शंकर बळवंत आणि कंपनी, ते कापडाचं दुकान नाही का आपल्या गिरगावातलं, तिथे नोकरीला आहेत. अतिशय गोड माणूस आहे, पूर्ण समाधानी वृत्तीचा, अगदी जे मिळेल त्याच्यात आनंद मानणारा, तसाच निर्लोभी आहे. म्हणजे मुलगी तशीच असणार, आपल्या घरात ती सहज सामावून जाईल. मी स्वतः बघितली आहे ना तिला. मुलीचं वय काय? तोही योगायोग आहे बघ. पांडुरंग शास्त्रींनी प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघितलं. तेव्हा तात्या उत्तरले, मुलीचा जन्म आणि आपल्या भगवद्गीता पाठशाळेचा मुहूर्त एकाच वर्षीचा, 1926 साल. पांडुरंग शास्त्री शांतपणानं तात्यांचं बोलणं ऐकत होते. म्हणजे मुलगी आता 17 वर्षाची आहे, तू 23 वर्षाचा. योग्य अंतर आहे. एकदा मुलगी पाहून घे, म्हणजे मग पुढच्या गोष्टी ठरवता येतील. मला वाटतं सारं काही जमून येईल. त्या मंडळींनाही आपल्यामध्ये विशेष रस दिसतो. तात्यांचं म्हणणं खरं होतं. आपली मुलगी आठवले घराण्यासारख्या विद्याविभूषित घराण्यात पडावी असंच भाऊसाहेब सिद्धय्यांना वाटायचं. त्यांचा मुलगा आपल्या बहिणीसाठी डॉक्टर, इंजिनियर अशी स्थळं सुचवायचा. परंतु भाऊसाहेब सिद्धय्यांना ती पसंत पडायची नाहीत. पुरुषोत्तम शास्त्री फडके नावाचे त्यांचे एक विद्वान आणि विद्याविभूषित स्नेही होते. त्या पुरुषोत्तम शास्त्रींसारखा जावई त्यांना हवा होता. म्हणूनच पांडुरंग शास्त्रीमध्ये त्यांना विशेष रस होता. तात्या त्यांच्या घरी जाऊन मुलगी पाहून आले होते. त्यांनाही मुलगी पसंत पडली होती. म्हणून ते आता पांडुरंग शास्त्रींना मुलगी पाहण्याचा आग्रह करत होते. तात्यांची आज्ञा शिरसावंत मानून पांडुरंग शास्त्री यथावकाश सिद्धय्यांच्या घरी जाऊन आले. मुलगी दाखवण्याचा अनौपचारिक कार्यक्रम झाला. पांडुरंग शास्त्रींना बघितल्यावर भाऊसाहेब सिद्धय्ये मनाशी म्हणत होते, हा फडके शास्त्रींसारखा हिरा आहे, यालाच मुलगी द्यायची. पांडुरंग शास्त्रींनाही मुलगी पसंत पडली. पुढच्या गोष्टी झटपट घडून आल्या. देण्याघेण्याचा प्रश्नच नव्हता. तात्या हुंडा घेण्याच्या विरुद्ध होते. पूर्वीसुद्धा आठवले घराण्यात कुणीही हुंडा घेतलेला नव्हता. विना हुंडा लग्न ठरलं. रोह्याच्या दत्त मंदिरात लग्न लागावं एवढीच पांडुरंग शास्त्रींची इच्छा होती. त्या गोष्टीला भाऊसाहेब सिद्धय्यांनी देखील कोणतीच हरकत घेतली नव्हती. उलट त्यांच्या कोकणातल्या नातेवाईकांनाही रोह्यात येणं सोयीचं होणार होतं. विवाहस्थळ तेव्हाच निश्चित ठरल्यामुळे अल्पावधीतच लग्न उभं राहिलं. दोन्ही घरांमध्ये लगीनघाई सुरू झाली. मंडळींच्या उत्साहाला उधाण आलं. नर्मदाताईंच्या लग्नानंतर घरात मंगलकार्य झालं नव्हतं. किंबहुना अण्णा आजीचा मृत्यू, निर्मलाताईचा अकाली मृत्यू, घैसासांकडे झालेल्या दुर्घटना असे दुःखद प्रसंगच आठवले घडण्यावर या कालावधीत ओढावले होते. पुष्कळ दिवसांनी हा मंगल प्रसंग आला होता. त्यामुळे घरात राहणारा प्रत्येकजण त्या मंगल वातावरणात उत्साहानं सहभागी झाला होता. तोच उत्साह पाठीशी बांधून सिद्धय्ये आणि आठवले यांच्याकडची वऱ्हाडी मंडळी यथावकाश रोह्याला येऊन दाखल झाली. मार्च 1944 या दिवशी रोह्याच्या दत्त मंदिरात पांडुरंग शास्त्री आणि निर्मलाताई यांचा विवाह यथासांग पार पडला. वधूवरांची पाहुणे मंडळी लग्न लागल्यावर आपापल्या गावी परतली होती. पांडुरंग शास्त्रींची घरची मंडळी मात्र 2 दिवस रोह्यातच थांबली. 2 दिवस नवदाम्पत्यानं तिथे मजेत घालवले. दोघांचं देवाला जाणं झालं. त्या 2 दिवसात आपल्या खापर पणजोबांची समाधी आणि इतर काही स्थळं पांडुरंग शास्त्रीने निर्मलाताईंना दाखवली. निर्मलानं नटलेलं रोहेगाव, गावाभोवतीच्या डोंगररांगा, बाजारपेठ,
कुंडलिका नदी ही स्थळं पाहताना निर्मलाताईंचं मन मोहून गेलं. नदीवर गेल्यानंतर पांडुरंग शास्त्री त्यांना म्हणाले होते, या कुंडलिका नदीला आम्ही मित्रमंडळी गंगा म्हणतो बरं का. आम्हा विद्यार्थ्यांचं या गंगेवर फार प्रेम. रोज पहाटे आमचं गंगास्नान कधी चुकलं नाही बघ. निर्मलाताईंनी हलकेच विचारलं, रोज पूर्ण व्हायचं का? हो, मी तर 12ही महिने पोहायचा. अगदी पावसाळ्यात नदीला पूर आला असताना देखील. तो दगडी पूल दिसतो ना, त्यावरून सरळ मी पुराच्या पाण्यात उडी ठोकायचा. आमची बाकीची मित्रमंडळी असलं साहस करायची नाहीत. निर्मलाताई हळूच हसून म्हणाल्या, म्हणजे ती योग्यच करायची. संकटात स्वतःहून कशाला उडी मारायची? छे ग, संकट कसली? उलट नदीचं रौद्र रूप पाहून माझ्या अंगात स्फुरण यायचं. मला ते आव्हान वाचायचं. कोणतंही आव्हान स्वीकारायचा माझा स्वभाव आहे. अशी आव्हानं स्वीकारून त्यातून मार्ग काढण्यात मला खरा पुरुषार्थ वाटतो. क्षणभर थांबून ते मिश्किलपणाने पुढे म्हणाले, तुला एक गोष्ट सांगू का? तसा मी अगदी जंगली माणूस आहे. जंगली? हो, या डोंगर वनात वाढलेला. माझा आवाजही बघ कसा धारदार आणि तीक्ष्ण आहे. इश्श, हे काय बोलणं झालं? अगं तुला लाजायला काय झालं? खरं तेच सांगतोय. आमचे तात्या म्हणजे तुझे मामंजेस म्हणतात, माझ्या या मुलाचा आवाज अतिशय धारदार आहे. अगदी मामा लोकांवर गेलाय. निर्मलाताई खुदकन हसल्या. तू लग्नात ऐकलीस की आमच्या मामा लोकांचे आवाज? आवाजाचं सोडा तर मी काय सांगत होतो, मी अगदी जंगली माणूस आहे. परमेश्वरानं माझ्यामध्ये काही गूढ मिश्रण केलं आहे. गूढ? हो, हेच बघ ना, मी संस्कृत विद्याविभूषित शास्त्री, पण मी इंग्रजीसुद्धा उत्तम बोलू शकतो. मी बौद्धिक कार्य करतो, पण जोडीला बलोपासनाही करतो. कुण्या शास्त्री पंडिताला नसेल अशी मला भटकण्याची आणि फिरण्याची फार हौस आहे. निसर्गाशी हितगुज करायला मला अतिशय आवडतं. तितकीच मला माणसांची आवड आहे. निर्मलाताईंनी हसून मध्येच विचारलं, मग यात गूढ मिश्रण कुठे आहे? सगळे चांगले तर गुण देवानं दिले आहेत. आणि खरं सांगू का, तुम्ही मगाशी स्वतःला जंगली म्हणालात, पण निसर्गाचा निर्मळपणा जंगलीपणातच अधिक सापडतो. तसं म्हण, पण एक गोष्ट सांगू का, सामान्यत शास्त्री पंडितांना सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. बुद्धिवादी लोकांबरोबर शब्दछल करण्यात ते रमून जातात. बुद्धीचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजोन्नतीसाठी करण्याचा त्यांचा मुळीच प्रयत्न नसतो. मी कुणावरही टीका करीत नाही, तो माझा स्वभावही नाही. पण खरोखरच ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला तर समाजोन्नती झपाट्यानं होईल. आपलं प्राचीन तत्त्वज्ञान दैदिप्यमान आहे. समाजाच्या भौतिक आणि आत्मिक उत्कर्षासाठी ते सांगितलं गेलं आहे. देवळात अथवा मठात निरूपण लावण्यासाठी लिहिलेलं नाही. पण आज दुर्दैवानं तेच चित्र दिसतं. एकदम ते बोलायचे थांबले होते. मनाशी म्हणत होते, मला हे चित्र बदलायचं आहे. बोलता बोलता पांडुरंग शास्त्री एकदम गंभीर झाले होते. एक सुस्कारा सोडून त्यांनी सभोवताली दृष्टी फिरवली. कुंडलिका नदी संतपणानं वाहत होती. वाटेतल्या मोठ्या खडकांच्या बाजूने जाताना पाण्याचा थोडा खळखळाट होत होता. तिने सांज होत आली होती. पश्चिमेकडे दूरवर गेलेलं नदीचं पात्र धुसर दिसत होतं. पक्षीगण परतीच्या वाटेला लागला होता. पश्चिम क्षितिजावर त्यांनी काळ्या रंगाच्या नक्षीदार कमानी रेखल्या होत्या. मगाच्या विषयाचा धागा पकडून पांडुरंग शास्त्री म्हणाले, तुला मी यापूर्वीच कल्पना दिलेली आहे. मी केवळ विद्वान पंडित बनून राहणार नाही किंवा शास्त्रीबुवा बनून कायम देवळातून वार लावून कथा सांगत बसणार नाही. या उलट अलीकडच्या काळात आजपर्यंत जे कार्य कुणीही केलेलं नाही ते कार्य मी करणार आहे. मला धर्माची शुद्धी करायची आहे. इथला धर्म बिघडला आहे, तो सुधारायला हवा. धर्मामध्ये फार मोठी शक्ती आहे. धर्माची पाळंमुळं फार खोलवर रुतलेली असतात. लोकांच्या तामसी कारवायांना आवर घालण्याची शक्ती फक्त धर्मात असते. त्या धर्माचं शुद्ध स्वरूप मला समाजासमोर ठेवायचं आहे. दुष्ट चालीरीती, भ्रष्ट कर्मकांड, जातीभेद अशा गोष्टींचा धर्माला गंज चढलेला आहे. तो गंज काढण्याचं कार्य मला करायचं आहे आणि त्यातून केवळ भगवंतावर निष्ठा ठेवून मानव धर्म पाळणारा माणूस मला घडवायचा आहे. हे कार्य सोपं खासच नाही. आज शेजारचा माणूस देखील आपल्याला ओळखत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला काम करायचं आहे. या कार्यात मला तुझं सहाय्य हवं आहे. क्षणाचाही विलंब न लावता निर्मलाताई म्हणाल्या, माझ्या अंगावरची सोन्याची शेवटची गुंज असेपर्यंत मी तुम्हाला साथ देईन.
कृतकृत्य नजरेनं पांडुरंग शास्त्रींनी त्यांच्याकडे बघितलं. जणू त्यांना हवं असलेलं सारं काही निर्मलाताईच्या रूपानं त्यांना गवसलं होतं. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं निर्मलाताईंनी त्यांना अभिवचन दिलं होतं. मोठ्या समाधानानं त्यांनी निर्मलाताईंकडे बघितलं. मावळतीकडे निघालेल्या सूर्याचा प्रकाश त्यांच्या मुद्रेवर पसरला होता. त्या पवित्र संधी प्रकाशात उजळून निघालेली त्यांची मुद्रा पांडुरंग शास्त्रींना देवघरातल्या नंदादीपासारखी भासली. सूर्यबिंब तेव्हा पश्चिम क्षितिजावर टेकलेलं होतं. तिने सांज टळून जायच्या आत घरी गेलं पाहिजे असा विचार करून पांडुरंग शास्त्री एकदम जागचे उठले. निर्मलाताई पाठोपाठ उठल्या. नदीच्या काठानं चालत दोघेही दगडी पुलावर आले आणि तिथून पुढे गावाच्या दिशेनं निघाले. तेवढ्यात एक सर्व्हिस बस बाहेर गावाहून आली. दोघेही लगबगीनं बाजूला झाले आणि बसला त्यांनी वाट करून दिली. मुंबईहून आलेली दिसते. रोज सकाळ संध्याकाळ बस येते, पण इतर वेळेस आपल्या गावाचा जगाशी संबंध नसतो. बस तेव्हा धुराळा उडवीत पुढे निघून गेलेली होती. ते दोघेही पुन्हा रस्त्यावरून चालायला लागले. वाटेत नदीवर फिरायला आलेली मंडळी दिसत होती. नवदाम्पत्याकडे ती मंडळी कौतुकानं पाहत होती. काही वेळातच बाजारपेठ ओलांडून ते दोघे घरच्या वाटेला लागले. तोपर्यंत तिन्ही सांज टळून गेली होती. जरा उशीरच झाला असं म्हणून पांडुरंग शास्त्रीने आजूबाजूला बघितलं. घराघरामधून दिवे लागले होते. लालजी शेठचं दुकानही कंदिलाच्या उजेडानं उजळून निघालं होतं. लालजी शेठच्या किराणा मालाच्या दुकानाकडे बघून पांडुरंग शास्त्रींना त्या जुन्या प्रसंगाची आठवण झाली. लालजी शेठनी त्यावेळी खोटा रुपया कसा दिला होता आणि जोशीनं तो खऱ्या रुपयाबरोबर कसा चालवला होता, ती सारी हकीकत पांडुरंग शास्त्रींनी निर्मलाताईंना कथन केली. मग ते म्हणाले, आपलं हे देवकार्य असणार आहे, म्हणून आपण कुणाचाही प्रभाव घ्यायचा नाही, खोट्याचा आधार कधीही घ्यायचा नाही. माझ्या आजोबांनी म्हणजे अण्णांनी तात्यांना एक सूत्र सांगितलं होतं. मलाही ते सांगितलं होतं. उधार घ्यायचं नाही, उसनं मागायचं नाही, कर्ज काढायचं नाही आणि जामीन राहायचं नाही, अन्यथा तेजस्वी राहता येत नाही. आपल्याला तेजस्वी आणि निस्पृह राहूनच कार्य करायचं आहे. आपल्या कार्याला कुणाचाही आधार घ्यायचा नाही, फक्त भगवंताचाच काय तो आधार घ्यायचा. त्याच्याच प्रभावानं कार्यसिद्धी मिळेल. गीतेत भगवंतानं म्हटलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवून जो त्यांचं कार्य करतो त्याचं सर्व योगक्षेम स्वतः भगवंत चालवतो. गीता तर काही खोटं सांगत नाही, तरी पण मला या श्लोकाचा पडताळा बघायचा आहे. आपलं कार्य जर खरं असेल तर तो परमेश्वर आपला योगक्षेम खचितच पाहिल. म्हणून तू आपल्या संसारात कधीही योगक्षेमाची चिंता वाहू नकोस. वेळप्रसंगी भगवंतावर सारं काही सोपवून तू निश्चिंत राहा, तो निभावून देईल. एव्हाना ते दोघे देवीच्या देवळापाशी येऊन पोचले होते. दोघांनी सहजगत्या बाहेरूनच देवीला नमस्कार केला. तेव्हा जणू देवीच्या साक्षीनं निर्मलाताई म्हणाल्या, आपल्या संसाराची मी केव्हाही चिंता करणार नाही. जे हातात पडेल त्यातच मी सारं काही भागवेन. तुमचं कार्य ते माझं कार्य आहे असं समजून मी वागेन. त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंग शास्त्रींना समाधान वाटलं. निर्मलाताई पुढे मनाशी म्हणत होत्या, सर्वसामान्य गृहिणीसारखा संसार करून मला चालणार नाही. यांचं कार्य हे विश्वावेगळं कार्य आहे. ते कार्य आर्थिक प्राप्तीसाठी मुळीच नाही, किंबहुना पदरचेच पैसे खर्च करून हे कार्य करावं लागणार आहे. अशा परिस्थितीत हाती जेवढं द्रव्य पडेल तेवढ्यातच मला संसार केला पाहिजे आणि संसार सांभाळून मला माझ्या पतीच्या कार्यात साथ दिली पाहिजे. आजपासून माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व उरलेलं नाही. त्यांच्याशी एकरूप होऊन मी त्यांच्या कार्यात सहभागी होईन. तेच आता माझ्या संसाराचं सूत्र आहे. कार्यसिद्धी हेच माझ्या संसाराचं फलित आहे. शेकडो लोकांच्या संसारात जेव्हा आमच्या कार्यानं राम निर्माण होईल तेव्हाच माझा संसार सुखाचा झाला असं मी समजेन. त्याचवेळी पांडुरंग शास्त्री मनाशी म्हणत होते, सुदैवानं मला अशी पत्नी लाभली. आधुनिकतेचं वारं लागलेली कुणी सामान्य स्त्री मिळाली असती तर तीच माझ्या कार्याच्या आड आली असती. ही काही सर्वसामान्य स्त्री खासच नाही. भगवंताच्या इच्छेनं सारं काही घडून येत आहे. आपापल्या विचारांची गाठोडी बरोबर घेऊन ते दोघे दुसऱ्या क्षणी घरी येऊन पोचले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.